अहोंना असं वाटत असेल की ह्या सगळं आईची पट्टी पडवलेली आहे मुलांना, म्हणून मुलं मलाच येऊन सतवतात. पण मी अहोंना म्हणते असं काही नाही हो, मी खूप अशी भोळी भाबडी आहे, मी असं काहीच करत नाही आहे. मुलंच काय माहीत नाही तुम्हाला सतवतात. तर हे असं का आहे माहिती आहे का? म्हणजे विहान अक्षरशः आजकाल मला काहीच काम नाही देत त्याचं, जे काही असेल ते पप्पांकडे जातो. तर लिटरली हे प्रोजेक्ट मी आयुष्यभर जे केले आहेत मुलांचे, म्हणजे मोठ्याचे करून करून थकली, आता ह्याचे करत होती. तर हा जो प्रोजेक्ट आहे तो अहोंकडे त्याने दिला आणि हे असं आहे. म्हणून मी अहोंना म्हणत असे, बाबा मी तर काही नाही बोलत मुलांना, ते जाऊ द्या. पण माझं संध्याकाळी ना इतकं डोकं दुखत होतं की मला असं वाटलं की माझ्या हेडला जरा मसाज हवा आहे का, त्याला पॅम्पर करायची गरज आहे का. आता मी बोलले मम्मी तर नाही आहे, तर म्हणले चला मीच माझं पॅम्परिंग करून घेते. आणि मग काय, आता जे काही मी जे ऑइल आता वापरते सध्या, मी चिकाटीने ते तेल वापरणार आहे जोपर्यंत माझा हेअरफॉल थांबत नाही तोपर्यंत. तर काही नाही, मी असं किचकट तेल मला बनवायला खूप कंटाळा येतो. म्हणून हे आपलं साधं सिंपल कोकोनट एरंडा तेल, म्हणजे आपलं कॅस्टर ऑइल आणि आपलं हे व्हायटमिन ईची कॅप्सूल. तर मी 2 कॅप्सूल टाकते, म्हणजे माझ्या तेलाच्या क्वांटिटीनुसार. आणि 2 कप म्हणजे 2 झाकण असं लीड असतं ते ते एरंडाचं तेल आणि आपलं कोकोनट ऑइल. आणि हे सगळं मी असं बारीक गॅसवर छान असं तापून देते आणि त्याला कोमट करून मी मस्त छान असं हेड मसाज करते. तर मी कसं हेड मसाज करते तुम्हाला बघायचं आहे का? नाही बघायचं असेल तरी काय करणार, मी तर व्हिडिओ शूट केला आहे ना. चला तर जाऊ द्या, दाखवूनच देते मी कसा हेड मसाज करते. कारण खरंच माझं डोकं दुखते आणि तुम्हाला माहिती आहे का, हा हेड मसाज केल्याच्या नंतर खरंच माझं डोकं थांबलं. मला असं वाटलं नव्हतं की खरंच थांबेल वगैरे, पण मी छान हेड मसाज केला, त्याचं ब्लड सर्क्युलेशन केलं, त्यामुळे मे बी थांबलं असेल. तर मी स्टार्टिंग इथून सुरुवात करते, कारण इथेच आपले हेअरफॉल जास्त होत असतात आपल्या माथ्यावर वगैरे. आणि आपले हे जे जॉय लाईन, ही कुठली लाईन्स असतं आय डोंट नो, हेअर लाईन सॉरी, जी काय हेअर लाईन्स असतात ना ती आपली कमी होत जाते ना, तर तिथे छान मसाज केला पाहिजे. म्हणून मी असं छानपैकी असं पुढे पुढे छान असं तेल लावून घेतलं, त्याला असं फिंगर्सने चांगलं त्याला असं छान मसाज दिला. तर मी तुम्हाला हेच दाखवायचं होतं, म्हणून मी तुम्हाला बोलली की मी माझा व्हिडिओ असं शूट करते. चला तर हे मम्मी असं करते माझी मला, तर त्यामुळे मी तसं शिकलेलीच आहे पहिल्यापासून, लहानपणापासून. तुम्हाला माहीत नाही माझं लहानपणी हेअर खूप मोठे होते. आता जे मला लहानपणापासून ओळखतात ना त्यांना नक्कीच माहिती असेल की हिचे हेअर केवढे मोठे होते आणि खूप स्ट्रेट, नॅचरल स्ट्रेट, जे स्ट्रेटनिंगनी करायची गरज नव्हती असे माझे हेअर होते. पण ते बोलतात ना, जसं आपण मोठं होतो तेव्हा अति शहाणपणा आपल्याला येतो आणि आपण आपल्या आईचं ऐकत नाही आणि हे सगळं होतं. आता हा डायलॉग ना माझी मम्मी मला नेहमी म्हणजे मारत असते की हां, लहान होती तर मी असं करायची तर ऐकायची, आता तुम्ही तुमचं करतात मग असं. आणि ह्या हेअरवरती एवढ्या ट्रीटमेंट झाल्या आहेत की काय विचारायला नको. म्हणून ते जायज आहे की हेअर असे होणारच. चला तर मग आत्ता विहानची आणि सोहमची एक्झाम चालू होणार आहे आणि मला खूप तयारी करायची आहे छोट्याची तरी. म्हणून रोज आता सध्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचे असे स्टडीचे व्हिडिओज दिसणारच आहे. तर तुम्ही प्लीज बोर नका हो, कारण की मुलांची स्टडी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. दोघांचाही बघितलं मी, विहानकडे बसून अभ्यास घेते पण सोहमकडे माझं लक्ष असतं. म्हणजे अचानक जाऊन असं धाड मारतो ना आपण, जसं असं पोलीस कसे धाड मारतात तशी मी जाऊन अचानक धाड मारते, लॅपटॉपवर काय चालू आहे नक्की असं असतं. आणि अचानक मी जाऊन एंट्री करते, सडनली असं झाकून बघते नक्की काय चालू आहे. म्हणजे हे असं मी लक्ष देते, कारण मुलांचा काही नेम नाही आहे बाबा. पण मम्मीले चल मला आता पॅम्परच करायचं, तर मी माझी आवडती कढीसुद्धा बनवत आहे. आणि मला खूप कढी आवडते. मला ते भजी टाकून एवढी कढी नाही आवडत, एवढी मला अशी पातळ छान अशी वाटीत घेऊन पियायला जी काही कढी आवडते ना, हा हा हा. तर मुलांनाही माहिती की मम्माला कढी किती आवडते. तर मी बाबा मेल्यावर माझं नैवेद्य म्हणून कढीच दाखवा. मुलं बोलतं असं का बोलते मम्मा तू. चला तर हे बॉटल घासण्याचं कारण असं आहे की लवकरात लवकर मी छान DIY म्हणून असं एक सिरम किंवा वॉटर बनवणार आहे. काही ना काही करत राहायचं आपल्या केसांना. मग आम्ही जे काही संध्याकाळी जेवण एकत्र जेव्हा करतो ना, तसं छानसा मूवी लावतो. तर हा मूवी कुठला आहे तुम्हाला नक्की सांगा की आम्ही कोणता मूवी लावला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.